राजापुरी गावचे आहेत ते समोर आलेले आहेत. अगदी काही प्रेक्षकांना तुम्ही पाहिलं तेही ना या गाण्याचा आनंद घेत होते, कारण गणरायाचं आगमन थोड्याच दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. एका बाजूला आघाडीला येत असताना ग्रामीण स्तरावरून ज्या खेळाडूचं स्थान लाभलेलं आहे या संघामध्ये असा निखिल एकनाथ पारवे बिरवाडी महाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो आणि त्याच्या साथीला सुमित भरत ढेकळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. एका बाजूला निखिल पारवेच्या आयुष्यामध्ये त्याने पहिली बाईक जिंकलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल तर सुमित भरत ढेकळे बाहुबली याच्या नावावरती 11 बाईक आहेत. एकाच वेळेला या दोन खेळाडूंना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला निखिल पारवेला हेलिकॉप्टर बॉय म्हणूनही पाहिलं जातं, परंतु निखिल पारवेच्या आयुष्यामध्ये असे किस्से घडलेले आहेत. त्याचा जन्म हा मुरुड तालुक्याचा आहे, तो कामानिमित्त महाडमध्ये आहे आणि म्हणून महाडचं क्रिकेट खेळत असताना तो पाहायला मिळतो. आशा करूयात की पुन्हा एकदा त्याला मुरुड अलिबाग रोहाच्याही स्पर्धा खेळत असताना तो पाहायला मिळू शकेल असा खेळाडू निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक कोणाच्या हाती दिलं जाणार याची चर्चा निश्चित होईल, कारण एक डावखुऱ्या हाताचा जलदगती गोलंदाज, त्याच वेळेला उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आपण पाहतो. दमदार आयोजन, परफेक्ट नियोजन आणि युवा खेळाडूंच्या हक्काचं व्यासपीठ देणारी कोर कमिटीच्या मनापासून सलाम. स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशुतोष पाटील मराठी क्रिकेट समालोचक कुरुळ अलिबाग यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांची कमेंट्स आहे ही स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल पडेल. फायनलची मॅच. गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बादशहा, गोलंदाजी मार्कमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर. खरं तर MCA महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनने ज्यावेळेला प्रश्न विचारला सर्वाधिक वेगवान गोलंदाज कोण, महाराष्ट्राचा स्पीड स्टार कोण, त्यावेळेला 142 किलोमीटर पर आवरने गोलंदाजी करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. भारत आणि पाकिस्तान सामना एक वेळेला झाला, ज्याचा मॅन ऑफ द मॅच शारजाच्या मैदानावरती ज्याने जिंकला. नवे तर क्रिओ कप लॉर्डच्या मैदानावरती जाऊन क्लाय लॉइट याच्या शुभ हस्ते सन्मान ज्याने स्वीकारला तो मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली महेश शेठ गरज साहेब, संदीपजी पाटील साहेब आणि अमितजी टावरी साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट मिळवली तर गोलंदाजाने. सुमित ढेकळे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 14 षटकार मारले आणि जिथे बाहुबली हा पुरस्कार, हा किताब, हा बिरुदावली त्याच्या पाठीमागे पाहायला मिळाली. ते अर्थात आमदार चषक भांडूप या ठिकाणी हा पुरस्कार त्याच्या पाठीमागे आला आणि तदनंतर या खेळाडूला बाहुबली म्हणून पाहिलं गेलं. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवणारा जिगरी हा खेळाडू. स्ट्रायकर एंडला त्याला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम नाला सोपारा. पहिलाच बॉल ऑन साईडला केलाय, डीप मिड विकेट. तैनात बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली आहे. सुमित ढेकळे सिंगल घेतोय पहिल्याच बॉलवरती. NSP स्पोर्ट्सचा सर्वे सर्वा आणि तथा एक आघाडीचा हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. सिंगल आलेली पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. निखिल एकनाथ पारवे स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीगने त्याचं स्वप्न केलं होतं पूर्ण. जी बाईक पाहायला मिळाली. अद्यापच्या 2 धावा आलेल्या आहेत. खरं तर 1 धाव आलेली पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. पुढचा बॉल. निखिल पारवे यावेळेला ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मागील 3रा सामना आणि 3ऱ्या सामन्यामध्ये देखील 0चा चष्मा परिधान करून निखिल पारवे बाद. ₹10,000 कॅश प्राइज इथे मात्र जिंकत असताना आपण विश्वजित ठाकूरला पाहत आहोत. गजाननजी पाटील साहेब दापोली गावचे माजी उपसरपंच, त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. क्रिशने जो झेल टिपला क्रिश कोळीने, त्यासाठी ₹1,000 कॅश प्राइज आलेला आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी मोठ्याला प्रवीण शेठ जाधव वडगर यांच्याकडून ₹10,000 पारितोषिक दिलं जाईल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. आता वेळ कशी असेल कोणाची हे पाहावं लागणार आहे. खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. बुऱ्या मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल ऑलमोस्ट नॉटर होता त्यासाठी. जिथे मैदानाच्या आतमध्ये बुऱ्या दाखल झालाय महेंद्र अंधेरे. खरं तर नावागाव मानगाव तालुक्यातील नावे गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये बाला मिळवतोय. पहा, नावेगाव हे पनवेल तालुक्यामध्ये आहे, नावेगाव हे रोहा तालुक्यामध्ये आहे, नावेगाव हे मानगाव तालुक्यामध्ये आहे आणि याच नावेगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक वरती एक आहे. पुढचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तोच आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेंद्र अंधेरे बुऱ्याच्या बाटमधून आला चौकार. खेळाडूच्या नावावरती एक बाईक सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलेली आहे. असा खेळाडू हा ऍक्शन रिप्ले पहा. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता. अगदी ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. छोट्या चणीचा आहे, वामन मूर्ती आहे, परंतु मूर्ती लहान कीर्ती महान आहे या खेळाडूची. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला उजव्या बाहेर होता. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल इथून येत असताना मला मिळाली. दयानंद पवार साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. खरं तर अमरजी पवार यांचे पिताश्री हिराजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. तेजाजी म्हात्रे साहेब यांचे पिताश्री आहेत. विष्णूजी जितेकर साहेब यांनाही आपण व्यासपीठावरती पाहत आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. वेगाने टाकलं होता. इथून उसळी जास्तीची मिळाली की काय काय घडलं या बॉलवरती. फुल टॉस निश्चित आहे, परंतु या बॉलने सीमारेषा ओलांडलेली नाहीये. हा नो बॉल ग्रीप निसटली होती बॉलवरची. त्याचंच कारण की काय वेस्ट साईड पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. सुमित ढेकळे डेलिकेट कट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लाईट कट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळालं. फेकी झाली. तद्वर मात्र जिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्या महत्वाच्या दोन. या भेसा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टी रक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले फ्री हिटचा बॉल. दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय गणेशदादा कडू साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. फ्रॅगेट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये गणेशदादा आपलं सहर्ष स्वागत. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, कारण या संपूर्ण फायनलमध्ये तुमचं लकी ड्रॉ ओपन केले जाणार आहेत. सुरुवात आपण शेवटच्या पारितोषिकापासून करणार आहोत आणि पहिल्यांदा स्पोर्ट्स शूज पहिली चिठ्ठी जी येणार आहे ती स्पोर्ट्स शूजची असणार आहे आणि 70 स्पोर्ट्स शूज तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर पुढची 4 बक्षिसं असतील. टायटनचे रिस्ट वॉचेस आहेत, ब्रँडेड घड्याळं तुम्हाला दिली जातील पुढच्या 4 विनर्सना. त्याच्यानंतर पुढच्या 3 विनरना सायकल दिली जाईल. तर प्रत्येक ओव्हरनंतर आपण करणार आहोत. जे प्रेक्षक अजूनही खरं तर आलेले नसतील फायनलच्या सामन्यामध्ये, पाहूया इकडे मात्र चला पहिला भाग्यवान विजेता आहे. नाव आहे वरद आणि नंबर आहे 1255 1255 1255. आपण असाल तर लगेच आपला कुपन घेऊन या. 1255 नंबर आणि त्याला 70 स्पोर्ट्स ब्रँडेड शूज दिले जातील. 1255. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 10 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. खरं तर हा एक झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला होता. विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना बॉल साईड झाला नाही. अगदी त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दयाजी पवार साहेब यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल समोर केला होता. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुमित ढेकळेच्या बॅटमधून बाहुबली
ठोकतोय चौकार. रायगड जिल्ह्यात रायगड क्रिकेटचे अध्यक्ष राकेश गायकवाड संगतीला. थँक्यू. एक मोबाईल फोन मिळालेला आहे, एक ऍक्टिव्हा मध्ये होता MA06CX. यावेळेला लोड फुलटोच होता, समोर खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. डी पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक मोबाईल फोन मिळालेला आहे, त्याचा तुम्ही पासवर्ड खोलून द्या, मोबाईल कोणता आहे ती माहिती द्या आणि तदनंतरच जिथे मात्र त्याचा सुपूर्द करण्यात येईल. गाडी नंबर आहे MA06CX2042. या गाडीमध्ये हा मोबाईल फोन मिळालेला आहे. ज्या जाणकारांनी आणून दिलं त्याकरिता आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत. हा मोबाईल फोन कांचनजी पालकर साहेबांकडे जमा आहे. 15 बनलेले आहेत. पुढचा चेंडू आडवा बाटने महेंद्र अंधेरे बुऱ्याच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक प्रेक्षकाने झेल पकडलेला आहे, त्यांना विनंती असेल या आपण त्वरित. महेंद्र अंधेरे आणि योगेश पेनकर यांच्याही मैत्रीची चर्चा होती. हा लोड फुलटोच होता. खरं तर बेस्ट साईड इथे जास्त पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. 2 आलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या हा नो बॉल एकंदरीत 3 मिळतील. धाबा आता पदार्थ आहेत. धाबा फ्री 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 जणू काही आहेरच केला या गोलंदाजाने सातत्याने एक्स्ट्रा रनचा. चला एवा कॅचवाला आलाय, त्याची चर्चा होईल. चोवीस धावा फलकावरती आहेत. या बाईट घेतली जाईल. या चला शार्दूल महाडिक आहेत भाग्यवान विजेते. शार्दूल, काय सांगशील एवढ्या मोठ्या मंचावर खरं तर तुला आज हे पारितोषिक मिळते, कसं वाटतंय आणि काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे आणि खूप छान वाटते. चला थोडासा घाबरलाय परंतु त्याचा मनापासून अभिनंदन. जाऊया पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. 26 धावा फलकावरती आहे. 26 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. आणि क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी जो मोबाईल फोन आमच्याकडे आला होता त्याचा योग्य मालक मिळालाय, तो घेऊन गेलेला आहे. यावेळेस बॉल लिडिंग एज, बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट पाहावा लागेल. आयुष कोळी चेंडूच्या खाली येतोय. यज्ञेश होता त्या ठिकाणी, त्याने झेल टिपला आणि धक्का लागतो दुसरा. महेंद्र अंधेरे बाद. ग्रुप ग्रामपंचायत चौकचे विद्यमान युवा सदस्य आणि चौक प्रीमियर लीगचे माजी उपाध्यक्ष स्वप्नील युवराज सोनटक्के, बबलू परदेशी, जितेंद्र सोनटक्के, रोहित दनगावकर, अनिकेत गायकवाड, भाग्योदय मोरे यांचं सर्वांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. MD वॉरियर्सच्या पाठीमागे काही साऊंड्स येत आहेत. आय थिंक गाडीमधून आवाज जो येतोय तो थोडा कमी करायचा आहे. आणि MD वॉरियर्सच्या खेळाडू कक्षाच्या पाठीमागे काही गाड्या आहेत, तिकडून आवाज येतोय. गाडी मालक आपणास विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे मयूर शेठ दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ज्यांच्या माध्यमातून 10,505 रुपयांचं जे पारितोषिक लावलं होतं विश्वजित ठाकूर मोठ्याला, आणि ते त्यांनी GPay केलेलं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचला आहे. थँक्यू. 26 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर प्रसाद पाटील हा शिवरे अलिबाग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुमित डेकळे ऑन स्ट्राईक. विश्वजित ठाकूर. यावेळेचा बॉल फटका फसला. मोठ्या चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. तिसरा धक्का दिला. या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती सुमित डेकळे आणखीन एक महत्वाचा बॅटर झाला आउट.
मध्ये आयवा कॅशसाठी आता मात्र पारितोषिक वाढवण्यात आले. प्रत्येक झेलसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे आणि ते सुयोग स्पोर्ट्स दापोली अर्थातच प्रफुल्लजी विचारे आणि सुभाष शेठ म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक आयवा कॅच विनरसाठी 500 रुपयांचं अजून कॅश प्राईज दिलं जाईल. बी रेडी. क्या लागलाय सुमित ढेकळे महत्वाचा बॅटर आयकॉन इथे बाद होत असताना मला मिळतोय. मला वाटतं लकी ड्रॉ वाले आले. लकी ड्रॉ विनर पहिला विजेता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. 70 स्पोर्ट्स शूज अगदी 50 रुपयाचं नाममात्र कुपन आणि त्याच्यामध्ये पहा हे भाग्य आहे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर आणि राकेशभाई गायकवाड यांच्या वतीनं. खरं तर हे स्पोर्ट्स शूज त्याला वितरित केले जातात. एकदा आपण त्यांची कमेंट घेऊया. कसं वाटतंय आणि काय सांगाल? अगदी 50 रुपये स्वप्न साकार झाले परंतु बक्षीस तर जिंकला तो एक आनंद आहे परंतु स्पर्धेबद्दल स्पर्धा एक नंबर आहे. ॲक्च्युली मी रायगड प्रीमियर लीग बघतो नेहमीच आणि यावेळेस मुलाला घेऊन आलो होतो. मी सहज म्हटलं आपलं कुपन फाडावं आणि लकीली लागलं. तर स्पर्धा खरंच एकच नंबर स्पर्धा आहे. तर सर्व आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा अभिनंदन. त्यानंतर दुसरी चिठ्ठी या ठिकाणी आपण उचलणार आहोत. सेकंड टायटनचं रिस्ट वॉच खरं तर दिलं जाईल आणि चिठ्ठी आहे 1217 आणि धनु 0609 1217 12-17 नंबरचं एक कुपन आहे. चला 12-17 नंबरची चिठ्ठी ज्याच्याकडे असेल ब्रँडेड वॉच आहे टायटन कंपनीचं आणि त्यामुळे या आपण आपल्यासाठी वेळ देतो आम्ही. लवकर या. मैदानाच्या आतमध्ये मंथन डाकी दाखल होतोय. हशिवरेचा खेळाडू खारेबाटचे 2 खेळाडू आहेत. यावेळेचा बॉल लिडिंग एज. इथे मंथन डाकी आला तसाच निघालाय. आणखीन धक्का. विश्वजित मेघनाथ ठाकूर सेट ऑन फायर. धक्के दिले ते 4. बॅटर आउट. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु रायगड प्रीमियर लीगच्या या महत्वाच्या सामन्यामध्ये खरं तर तो जिथे खेळ करता आलेला नाही आहे ते कडवट आव्हान पाहायला मिळालं नाही. जो खेळ व्हायला हवा होता तो झालेला नाही आहे. 26 बनलाय. 4 बॅटर आउट झालेत. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. स्वप्नील सोनटके साहेब या सामन्याचा आनंद घेतात ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगसाठी 2 स्पोर्ट्स सायकल आम्हाला त्यांनी पुरस्कृत केल्यात. चौक ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली प्रफुल्ल शेठ विचारे आणि सुभाष शेठ म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक आयवा कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चला झेल पकडा आणि 1000 रुपये जिंका. फक्त मैदानाच्या बाहेर. कुणी सीमारेषेलगत कुणी धावपळ करू नका कारण आतमध्ये खेळाडू आहेत याची सुद्धा कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करा. ब्रेस कंप्लीट केलंय. 5 विकेट हॉल पाहायला मिळेल का? एक चिमुकली आली आहे. मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूरला पुन्हा एकदा एक सेल्फी घेतली जाईल. फॅन क्लब पहा किती मोठा आहे. विश्वजित ठाकूर मोठे ठाकूर ही सेल्फी आपण पाहतोय. खरं तर 4 विकेट त्याच्या नावावरती आलेले आहेत आणि निर्धाव षटक येईल जर इथे विकेट आली तर विकेट हॅट्रिक तीही 10व्या दिवसामध्ये आणि फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आली तर याच्या आधी आपण पाहिला हा चिमुकला आला होता जो विश्वजित ठाकूरची ही सेल्फी घेण्यासाठी. ही फॅन मुवमेंट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जी आपण पाहिली हॅट्रिकचा बॉल. क्रिकेट रसिको स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की
गणपती बाप्पा. हॅट्रिकचा बॉल 26 बनल्यात. 5 फलंदाज बाद. गोलंदाज विश्वजित ठाकूर. नवीन बॅटर यश म्हात्रे. स्ट्रायकर हिंडला पाहायला मिळतोय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. यश म्हात्रेने अगदी दमदार प्रदर्शन सकाळी अगदी पहिल्या सामन्यामध्ये जिथे सुपर 8 मध्ये करून दिलं होतं या संघाला. तोच खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये थळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. 27-5. जे गीत वाजवलं चिक्याबाईचं जे गीत आपण ऐकलं ऑपरेटर साठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज सुभाष शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आलेला. आमचे ऑपरेटर डीजे ऑपरेटर अर्थात सूरज चौधरी. धावफलकावरती 27. 5 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक आणि केवळ 10 धावा. 4 विकेट प्राप्त केल्यात. विश्वजित ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 27 धावा धावफलकावरती. 2 षटक 4 डॉट बॉल 1 एक्स्ट्रा 10 धावा 4 विकेट 5चा इकॉनॉमी. एकमेव गोलंदाज आहे या स्पर्धेतला रायगड प्रीमियर लीग मधला ज्याने 10 विकेट जिथे आपल्या नावावरती नोंदवल्यात. 27 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद झालेत. आता यश म्हात्रे आणि प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवरती. कौशिक दाखल होत असताना मला मिळतोय. इथे एका बाजूला कौशिकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कौशिक पाटील कोपट्याचा खेळाडू आहे. धावफलकावरती 27 बनल्यात. 5 फलंदाज बाद झाल्यात. यश 6 चेंडू वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतो. एका मागोमाग एक डॉट बॉल येत असताना मला मिळाल्यात. मागील मॅच मध्ये दमदार प्रदर्शन या खेळाडूने केलं होतं. मोक्याच्या क्षणी येऊन संघाला जी अडकलेली नौका होती ती पैल तिरी घेऊन जाणारा खेळाडू. आता संघाचे साथीदार म्हणत असतील संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. उजव्या यशीच्या बाहेरून जाणारा बॉल अतिशय बाहेरून निघत असताना मला मिळाला होता. ही अवांतर धाव येते. एक्स्ट्राची रन्स. 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे डीजे STC साठी सुभाष म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून होतं जे जमा झालेलं आहे. 28 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद झालेत. 28-5. पुढचा चेंडू उसळी घेणारा. इथूनही बॅटची लिडिंग घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिनू पाहायला मिळतोय. केवळ एकेरी धाव इथून येते. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल अधिकचा बाहेर निघणारा. लॉंग चेस होता बॅटरसाठी. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं आणि स्पेअर कट करण्याच्या प्रयत्नात जिथून इथून एकेरी धाव येत असताना मला मिळाली आहे. 29 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 5 विकेट. 29-5. यश म्हात्रे 3 बॉल 2 वरती बॅटिंग करतोय. प्रसाद पाटील स्ट्रायकर हिंडला आलेला आहे. धाबा बनवावा लागतील. केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. हा बॉल डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. तोही वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेईल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. हा शिवरे गावचा सुपुत्र स्ट्रायकर हिंडलाय. परंतु रायगड पोलीस दलामध्ये देखील तो कार्यरत आहे. गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती निर्विवाद वर्चस्व याही खेळाडूचं पाहायला मिळालंय. आता एक आशेचं किरण बनलाय प्रसाद. काही वेळेला चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता. बदललं ते इथेही झालं नाहीये. तिथून फॉलो केलं होतं बॅटरने. ऍक्शन रिप्ले पहा. कोण चांगले बदलतात. कधी राऊंड विकेटने कधी ओव्हर द विकेटने येत आहेत. बॉलचे सातत्याने गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. लेंथमध्ये परिवर्तन चांगले केले आणि म्हणून की काय व्हेरिएशन आणि व्हरायटी तर समेळ साधणारी गोलंदाजी. या बेसा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाचं प्रदर्शन. गोलंदाजांची चुणूक इथे पाहायला मिळाली की म्हणून अगदी त्याच वेळेला उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं म्हणून की काय विश्वजित ठाकूर आणि त्याची आर्मी इथे मात्र धावांना रोखते. प्रतिस्पर्धाला मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. चांगले झेल इथे पकडलेले पाहायला मिळाले. त्यावेळेस बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. जो चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. एक्स्ट्राची रन्स अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. दुसरं पर्व सुपर डुपर हिट झालंय असंच म्हणावं लागेल. कारण तिसऱ्या पर्वाचा आपण विचार केला तर तिसऱ्या पर्वामध्ये कार आणि त्याच वेळेला 2 बाईक तर अनाऊन्स झालेले आहेत. मग तिसरं पर्व जसं पुढे येईल आणखीन काही बाईक आणि आणखीन काही पारितोषिक ज्यामध्ये ऍड होत असताना मला मिळतील. त्यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेईल. आणखीन एक डॉट बॉल आला. 4 षटकांचा खेळ संपला. या
चौथ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी कौशिक पाटीलच्या माध्यमातून. 31 बनलेले आहेत. 5 फलंदाज बाद. बॅटिंग करतो एमडी वॉरियर्स अलिबाग. एकच बाई आणखीन एक भाग्यवान विजेता कुपन नंबर आहे 0823 आणि नाव आहे सान्वी तारेकर. एक वॉच मिळेल सान्वी तारेकर 0823 823. चला सान्वी तारेकर, आपण कुठे असाल तर लवकर या. एक टायटन्स वॉच मात्र जरूर आपल्याला दिलं जाईल. धावा 31 आहेत. 5 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये एक चिमुकला कॅश प्राइज घेऊन विश्वजित ठाकूर साहेब येत असताना मला मिळाला. एक सेल्फी झाली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये. प्रसाद पाटील स्ट्रायकर एंडला. 31ला 5 आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कमध्ये आयुष कोळी, दिघोडे गावाला बोलवून करणारा गोलंदाज. गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. फायनलच्या मॅचचं इथे हे दडपण पाहायला मिळत आहे. रन्स खरं तर तितक्याशा आलेल्या पाहायला मिळाला नाही. एकामागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावत होते. चला या अगोदरचा जो लकी ड्रॉ विनर होता 1217 अद्यापर्यंत आलेले नाही आहेत. धनु 0609, धनु 0609 आपण इकडे असाल तर आपलं बक्षीस घेऊन जा. टायटन वॉच आहे आपल्यासाठी. कुपन नंबर 1217. यावेळेचा बॉल यश समोरच्या बाजूला डाऊन द ग्राउंड. यश मात्रे, आम्ही आहोत मात्रे, कोणाला नाही भीत रे, त्याने ठोकलाय षटकार. षटकार आहे. दस्तपाला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. ओव्हर पिच बॉल होता, पुढ्यात टाकला, समोर टाकला आणि मागे मारलाय. षटकाराच्या मदतीने आता मात्र धाव फलक वेगाने वधारत असताना पाहायला मिळत आहे. 38 धावा या फलकावरती आहेत. पहा आणखीन एक घोषणा होतीये. सुभाष शेठ मात्रे, प्रफुल्ल शेठ विचारे साहेब यांनी आत्ताच घोषणा केलेली आहे की आयवा कॅटसाठी यावर्षी आम्ही स्कूटी दिली होती आणि पुढच्या वर्षीही आम्ही स्कूटी देणार. क्या बात आहे. आता या गोष्टी फिक्स झाल्या. 3 बाईक फिक्स झाल्या, 1 कार फिक्स झालेली आहे. आणखीन काही अनाउन्समेंट आहे का? थोड्या वेळा आपण वाट पाहूयात. आणखीन पुन्हा एकदा बाईक येतील का? मला वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्याकडून इलेक्ट्रिक स्कूटी मिळालेली आहे, मंगेश शेठ वाकडीकर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, कदाचित त्यांच्याकडून ही अनाउन्समेंट होईल. स्वतः अध्यक्ष साहेबांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. 39ला 5, 39 लॉस ऑफ 5 विकेट. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय चौकार. क्या बात है. घर से सोते जुड़े हुए हैं. चलिए जैसा कैमरामैन रेडी. पहा आणखीन एक अनाउन्समेंट आहे. प्रथमतः चेंडू दिला जातोय का? पहा पंच काही इशारा करतायत, ते पाहून घ्या. थोडे प्रेक्षक थोडे पाठीमागे. आयवा कॅच आजच्या दिवसभरामध्ये जर 3 प्रेक्षकाने घेतल्या, एकाच प्रेक्षकाने जर 3 कॅच मिळवल्या तर थायलंडची ट्रिप आयोजकांच्या माध्यमातून, थायलंडची ट्रिप, बाकीची व्यवस्था तुम्ही करा. 43 बनलेले आहेत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 कॅच पकडायचे आहेत. 43 लॉस ऑफ 5 विकेट. हा चेंडू इथे घडले तरी काय या सामन्यामध्ये काय पाहायला मिळते? पाहता पाहता अलिबागकर ही मॅच मध्ये आलेत. हा नो बॉल आहे की काय? इथे धावा किती मिळाल्यात? हा नो बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय? 44 बनलेले आहेत. 3 बॉल अखेर बाकी आहे. हे विसरून चालता कामा नये. या संघाकडे सुमित पत्रे आहे, ज्याने एकाच मॅचमध्ये 6 विकेट घेतल्यात. या मॅचमध्ये खेळणारा संघ उत्तरार्धामध्ये आर्यन खारकर खेळतोय, जो ISPL चा गोलंदाज आहे. मंथन डाकी खेळतोय, तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.
त्यामुळे या धावा ज्या आहेत ना उत्तर अर्धामध्ये तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे विसरून चालता कामा नये. हा फ्री हिटचा बॉल आहे. यश म्हात्रे स्ट्रायकर एंडला बॉल मिळतोय. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. उत्तर अर्ध पाहण्याजोगे राहील. कुठेही जाऊ नका क्रिकेट रसिको, सामना बनणार. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय क्षेत्ररक्षक, वेगाने येतोय चेंडूवरती. सिंगल मिळाली. एका तळगावचे 2 गोलंदाज या संघामध्ये खेळत आहेत. एका बाजूला सुमित पत्रेला तुम्ही पाहताय, सुमित पत्रे, आणि दुसऱ्या बाजूला आर्यन संतोष खारकर. त्यामुळे ह्या 2 गोलंदाजांची गोलंदाजी आगीचे गोळे आहेत. फलकावरती 45-5. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल आडवा बाटणे प्रसाद पाटीलने. काय प्रयत्न पाहायला मिळालेत. यज्ञेश ठाकूरसाठी टाळा द्यात मित्रांनो. काय प्रयत्न केलेत त्याने. संघासाठी इथे 4 धावा त्याने रोखल्यात. काय डेडिकेशन, काय समर्पण पाहायला मिळालं. संग्राम स्पोर्टचे आदरणीय संगमजी जितेकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संस्कार स्पोर्टचे संगमजी जितेकर साहेब, आपले हार्दिक स्वागत. प्रेक्षक लकी ड्रॉचा विजेता तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. टायटनची एक ब्रँडेड वॉच. शेवटचा बॉल येणं बाकी. 47 बनल्यात. प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आलेली आहे. इथून मात्र दुसरी येईल का. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. 2 आलेल्या आहेत. 49 बनल्या. 50 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. ते अर्थात MD वॉरियर्स अलिबाग या संघाने टॉस जिंकला होता. रायबादेवी राबे संघाने आणि प्रथम निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. 1 डाव संपला, 1 डाव बाकी आहे. इच कॉइन इज डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडणार पाहूयात. परंतु त्याआधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण काही लकी ड्रॉ काढले होते. त्यामध्ये धनु 0609 ह्या लकी ड्रॉची जे कुपन आहे तो अद्याप आलेले नाही आहेत. 12-17 कुपन नंबर आहे. आणखीन एक कुपन काढले जे एका बाजूला सँडी पाटील 1425 हा कुपन नंबर आहे, तर दुसऱ्या बाजूला जय पाटील 0520 हे कुपन्स आहेत जे 2 काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रेक्षकांना विनंती करेन आपण त्वरित या. चलिए बात करेंगे रायगढ़ प्रीमियर लीग में. देखिए इस वक्त हमारे साथ क्राउड जुड़े हुए हैं और उनके अंदर देखिए वो जोश, वो जुनून दिखता वहां पर. हर्ष, क्या कहना चाहोगे, कितना एंजॉय लेते हुए रायगढ़ प्रीमियर लीग 2 और इस प्रतियोगिता के बारे में और आपके एंजॉय के बारे में? बहुत इंजॉय कर रहा हूँ. 10 दिन से इधर आ रहा हूँ. बहुत अच्छे खिलाड़ी इधर देखने को मिल रहे हैं. रायगढ़ प्रीमियर नहीं होती तो उस्मान पटेल भी नहीं दिखता और फरदीन काजी भी नहीं दिखता. इसलिए ये रायगढ़ प्रीमियर लीग दूसरा साल तो पहले साल से भी बहुत अच्छा हुआ है. इसलिए मुझे बहुत मजा आ रहा है. अजून भरपूर बघा इथे हे क्राऊड्स. बिचाराचं नाव रश्मिकांत माळे. काय बोलणार सर, आवा कॅच पकडला काय आजपर्यंत? नाही ना, भेटलाच नाही. आता काय करायचं? आता फक्त मजा घ्यायची. काय बोलणार RPL सचिन टू पूर्ण मॅनेजमेंट? मी सर्व रायगड प्रीमियर लीग बघितल्यात, पण यासाठी या यंदा वर्षी जी झाली ना ते एकदम भारीच झाली. एकदम हॅलो, हा थोडा अजून काय पाहिजे? नाचायला भेटला आम्हाला. अजून बघत झाला, अजून काय पाहिजे? चला अजून कोण आहे प्रेक्षक बोलायचा? तंबा, मी प्रेक्षक वर्गामध्ये गेलेले बाबूशाह सरांना थांबवेन. आणखीन एक बाईकची अनाउन्समेंट मी करायला जातोय. रायगड जिल्हा कबड्डी संघ अध्यक्ष उपाध्यक्ष संदेजी बैकर साहेब आणि शहाबाद यांच्या माध्यमातून आणि संकेजी माळी अलिबाग यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी इमर्जिंग प्लेयरसाठी बाईक आले. चला, 4 बाईक झाल्या, 1 कार झाली आहे. अद्याप आणखीन काही पारितोषिक पुढच्या वर्षीसाठी असतील ते अनाउन्समेंट होईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. 50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. या बाबूशाह सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. उत्तरार्धामध्ये महत्वाची मॅच, ग्रँड फिनाले खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी जी स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत, स्पॉन्सर बाय सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था. शेवटचा दिवस, शेवटची मॅच. बड़ा मुकाबला देखिए. वेलकम, स्वागत है
दोन गोष्टी पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. आयवा कॅच आजच्या दिवसामध्ये जर एका प्रेक्षकाने 3 वेळेला पकडल्या तर थायलंडची ट्रिप आपण स्पॉन्सर करतोय आणि पुढच्या वर्षी शहाबाज विभागाचे उपाध्यक्ष कबड्डी संघ रायगड अर्थात संदेजी बैकर आणि तथा अलिबागचे संकेजी माळी यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी इमर्जिंग प्लेयरसाठी बाईक ठेवण्यात आली आहे. झिरो 5 रोहन वास्कर आणि स्पेशल गिफ्ट असेल रोहन वास्कर 1405. आपण असाल तर लवकर धावत या, आपलं गिफ्ट आपली वाट बघतंय. चलिए बहुत बढ़िया. देखिए लकी ड्रॉ जहाँ पर देखिए 2 चेहरे यहाँ पर स्क्रीन पर है. रायगढ़ जिला अध्यक्ष देखिए मंगेश वाकड़ीकर साहब और उनके साथ है चलिए बात करेंगे यहाँ पर जो क्राउड दर्शक देखिए उनसे गुजारिश करना चाहेंगे. एयरपोर्ट देखिए सामने यहाँ पर चला डिस्टर्ब करू नका पब्लिकला. बाजूला एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला आपल्याला फटाके लावण्याची परमिशन नाहीये. प्लीज कोणीही फटाके लावू नका, विनंती आहे. कारण बाजूला एअरपोर्ट आहे, त्यांचे फटाके वाजतात त्यांच्या वेळेनुसार, त्यांना डिस्टर्ब होऊ शकतं. कृपया करून प्लीज कोऑपरेट. चला कोणी लावलेत, प्रेक्षकांना डिस्टर्ब होतोय. चला आयोजन कमिटी आपण तिकडे लक्ष द्या. चला तिकडे बघा, विनंती आहे परत कोणीही फटाके लावू नका. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर मैच का आनंद लेते हुए इस वक्त देखिए हमारे स्वीकर स्पोर्ट्स प्रफुल्ल बिचारी साहब देखिए पिछले साल भी देखिए मोटर बाइक, इस साल भी मोटर बाइक है. आणि हा लकी ड्रॉ विनर रोहन वास्कर. अभिनंदन रोहन. चला आणखीन एक भाग्यवान विजेता या ठिकाणी पोहोचलाय. सँडी पाटील आय थिंक. यस. चलिए राकेश भाई गायकवाड़ देखिए हमारे मंगेश वाकड़ीकर साहब. सुकून वहाँ नहीं मिलता है जहाँ धन हो, सुकून वहाँ मिलता है जहाँ एक अच्छे मन हो. और 2 मन और उसके साथ देखिए पूरी मेहमान अतिथि सभी का वेलकम स्वागत है. और ये वो 2 चेहरे देखिए आज रायगढ़ टेनिस क्रिकेट में इतना खूबसूरत. ये देखिए लकी ड्रॉ विजेता को देखिए यहाँ पर प्राइज दिया जा रहा है भाई. यहाँ पर पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने. कौन कहता है संडे है छुट्टी है भाई. आज यहाँ पर भी देखिए. चला मसळ्यावरून खरं तर हा भाग्यवान विजेता ठरलाय. बराच दूरवरचा प्रवास करून आलाय आणि जरी सुकापूरला राहत असतील तरी मसळ्याचा आहे. कसं वाटतंय आज बक्षीस जिंकलंय, या स्पर्धेनं बक्षीस तर दिले तुला? जर मस्त वाटतं. रायगड प्रीमियर बघायला मला आवडतं. 2 दिवसापासून कंटिन्यू येते ते. काय सांगशील या आयोजनाबद्दल? बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही बघत असतात टीव्हीवर सुद्धा आणि ग्राउंडवर सुद्धा, परंतु या स्पर्धेबद्दल? नाही मस्त आहे, कारण रायगड प्रीमियर जिल्ह्याची मोठी स्पर्धा असते त्याच्यामुळे कंटिन्यू येतं बघायला. चला खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला. चला मॅच चालू करा. क्या बात है, जोश में हैं. और विश्वजीत ठाकुर देखिए यहाँ पर ये भी भाई होश में है. मुसीबत और खुशी ये बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है, इसलिए जोश में अच्छे बल्लेबाज यहाँ पर विश्वजीत ठाकुर है. कमाल का टाइमिंग देखिए, लाजवाब है. चला 3 बॉल 3 षटकार. मॅकी पाटील रावे किंग ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल विश्वजीत ठाकूरला. बहुत ही बढ़िया. देखिए 4 रन बनाए यहाँ पर विश्वजीत ठाकुर पहली गेंद पर. टारगेट भला ही देखिए इतना बड़ा नहीं है लेकिन छोटा नहीं माना जाएगा. खराब फील्डिंग देखिए, चौकीला माफी नहीं. और एक चौका यहाँ पर आता हुआ. चला पुढचा भाग्यवान विजेता आहे 1678 1678 आणि नाव आहे ऋतू. 1678 ऋतू. आपण जर असाल तर आपलं कूपन घेऊन या, आपल्याला एक बक्षीस मिळेल. क्या बात है, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे. और एक तरफ मान लीजिए भाई यहाँ पर यजमान मेहमान से मुकाबला देखिए. बिग बैटल सुमित पत्रे कप्तान से
भला ही स्कोर बोर्ड पर देखिए टारगेट उतना बड़ा सेट नहीं कर पाए, 50 का टारगेट है, लेकिन इससे कभी कभी छोटा सा टारगेट भी आपके लिए मुश्किल बना देता है। वो कहती ना, रूठी हुई उस हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। ये एमडी वारिश अलीबाग टीम ने करके दिखाए हैं भाई, 1 रन बचाने के साथ है। सामने देखे तीनों कामले, अंबर ना देखे सुल्तान खान इनके खास मित्र के साथ है, काफी सफर है, लेकिन इस सफर को देखिए इस बार यादगार बनाना चाहते हैं। रनों की बात करेंगे, रन बनाए 10। चलिए यहां पर सामने जो रनों की बात करेंगे, रन बनाए देखिए 10, खास करके एमडी वारिश टीम। और देखिए स्क्रीन पर है, और इस बार देखिए खींचा हुआ यहां पर से विश्वजीत, ओ अंपायर कॉल भी देखिए यहां पर से, नो बॉल के साथ 6 है, सोने पे सुहागा। क्या बढ़िया देखिए छक्का यहां पर आता हुआ, ऊंचाई लिए और लंबाई भी लेकर जाता हुआ। जरूर देखिए बात करेंगे हमारे स्विग स्पोर्ट्स से। चला स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत विश्वजित ठाकूर बघासपासून सांगतो, थोडंसं बाजूला व्हा, थोडंसं डिस्टर्ब होतं बॅटिंग करताना। स्क्रीनच्या समोरच्या काळ्या पडद्याजवळचे प्रेक्षक आहेत, थोडं खाली बसून घ्या, कारण बऱ्याच वेळेला समोर तुम्ही येत आहे तेव्हा डिस्टर्ब होतो फलंदाजांना। विनंती आहे तिथल्या सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना। 17 रन देखिए यहाँ पर नो बॉल और उसके साथ छक्का आता हुआ। मिलिंद दादा मात्रे देखिए बात करेंगे लोनारे ताल से। एमडी वारिश टीम को देखिए यहाँ पर बहुत सारा देखिए यहाँ पर क्राउड भी उनका शुभकामना भी देखिए। मैच के आनंद लेते हुए यहाँ पर विश्वजीत ठाकुर देखिए 4 गेंद पर 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और भारत बनाम पाकिस्तान के बीच में देखिए मैन ऑफ द मैच चुन्नर प्रीमियर लीग के देखिए पूरी आवर्स है। और क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी और गेंदबाजी यहाँ पर 4 विकेट चटकाए भाई गेंदबाजी में, जिसके कारण यहाँ पर बड़ा टारगेट नहीं बन पाया। लेकिन कहते ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। और एमडी वारियर्स टीम है, क्या वो आंधी लेकर आएगा? फ्री हिट का देखिए फायदा तो मिलता है भाई बल्लेबाज को, बड़ा हिट नहीं आया। और सबसे बड़ा गुरु रहता है ठोकर, खाते जाओगे सीखते जाओगे। अभी भी देखिए बात करेंगे 25 गेंद जीत के लिए 33 की जरूरत है। एक सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय। खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्या माध्यमातून सुवर्ण पुष्प दिलं जाणार आहे ते महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। 24 लाईव्ह इव्हेंटचे संदेशजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये। थँक्यू सो मच महाजन साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे। रनों की बात करेंगे, रन देखिए 17 रन और आखिरी गेंद। यही तो बात बताया, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। कहीं बख्शीश, कहीं लकी ड्रॉ देखिए, कहीं प्राइज है इस वक्त देखिए दिखाया जा रहा है। लेकिन स्क्रीन पर देखिए 24 गेंद 33 की जरूरत है। ये चलिए विशाल दादा जीतेकर के साथ है। चलिए चला भाग्यवान विजेता या ठिकाणी आलाय आणि जितू गायकवाड आहेत। खरं तर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर कुंडेवाळचे, तो नाव ऋतू झाला होता तिकडे, परंतु काही हरकत नाहीये, नंबर परफेक्ट आहे, नंबर मॅच झालाय, नावाची काही महत्वाचं नाहीये। तर हे स्पेशल खरं तर गिफ्ट आहे आणि ते जितूला मात्र दिलं जाईल। जितू मॅन ऑफ द मॅच नंतर बऱ्याचशा कमेंट्स करत असतात, परंतु आज कसं वाटतंय? कारण ते लकी ड्रॉ मध्ये क्रिकेटमध्ये कदाचित पहिलं पारितोषिक आलं असेल। नक्कीच शेवटचं 5 मिनिटं झालं तेव्हा कुपन पडला आणि हा भेटला लगेच। काय सांगशील, कशी वाटली रायगड प्रीमियर लीग? मी पहिल्या दिवसापासून बघतोय, खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली। चला अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा जितू। बहुत ही बढ़िया देखिए, एक तरफ स्क्रीन पर देखिए हमारे वीआईपी डैश में और लकी ड्रॉ देखिए पीछे था। कांग्रेचुलेशन बहुत देना चाहेंगे, 24 गेंद पर 33 की अभी भी जरूरत है। यहाँ पर दिनों कामले सुपर 16 बड़ा मैच में मैच विनर इनिंग खेले थे। और फिर शेख बार देखिए डाउन द ग्राउंड आता हुआ 4 रन है। अब ये साझेदारी घातक साबित होने लगी है। टीम का स्कोर जाकर पहुंचा है 21 रन है, लॉस ऑफ 0 विकेट्स। 21 रन बनाए देखिए यहाँ पर, पिछला ओवर का आखिरी गेंद दिखाएगा यहाँ पर। और ये स्क्रीन पर देखिए भाई यहाँ पर ये वो जोड़ी है भाई यहाँ पर, कहती ना जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है। रायगढ़ के टाइगर देखिए राकेश भाई गायकवाड़ से, और उसके बाद देखिए इस वक्त हर किसी के दिलों में राज करने वाले
अंपायर यहाँ पर नो बॉल। देखिए वापस यहाँ पर गलती होता हुआ खिलाड़ियों से, फील्ड प्लेसमेंट और ये दिक्कत रहता है। आप एक ही में एक्स्ट्रा प्ले लगा नहीं सकते। नो बॉल अंपायर ने यहाँ पर दिया है। तीनों कामले फिर से एक बार स्ट्राइक पर है और जगह बना यहाँ पर से सफल होकर देखिए पराइट तान दिए। अंपायर का डिसीजन का इंतजार है और अंपायर बता दिए हुए झलक 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 दिखला जा 6 रन। फायदा उठाते हुए पर तीनों कामले और विश्वजीत ठाकुर 28 रन और अभी भी देखिए बात करेंगे 22 रनों की जरूरत है और मुकाबला देखिए करीब आता हुआ और जगह बनाए थे, रूम बनाए थे यहाँ पर सुमित ढिगले का देखिए बल्लेबाजी और बाकी के बल्लेबाजों ने निराश किए। आतापर्यंत या खरं तर पुढच्या वर्षाच्या स्पर्धेसाठी 1 4 व्हीलर आणि 4 बाईकची उद्घोषणा झालेली आहे आणि 5वी बाईकचे पुरस्कर्ते रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांच्या वतीने दिलं जाईल। एकदा जोरदार टाळ्या राकेशभाई यांच्यासाठी। क्या बात है, जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है। ये रायगढ़ टेनिस क्रिकेट एसोसिएशन के देखिए अध्यक्ष और अध्यक्ष ईशा उदो भाई और दूसरी तरफ देखिए भाई यहाँ पर रायगढ़ जिला अध्यक्ष देखिए मंगेश वाकड़ीकर साहब। भूलना नहीं भाई यहाँ पर टेनिस क्रिकेट की आरपीएल आने वाला सीजन 7 है तैयार है। क्या 2 कोहिनूर चेहरा देखिए और उनके साथ साथ जितने भी मेहमान हैं उनका सभी का वेलकम स्वागत है। 29 रन बनाए, 21 की 21 की जरूरत है यहाँ पर, लेकिन विश्वजीत ठाकुर विश्व को जीतने वाला और बहुत बढ़िया करण घनसलकर आज कमाल के गेंदबाजी किए हैं, मैच विनर गेंदबाजी किए हैं। लेकिन इस मुकाबले में थोड़ा सा बल्लेबाजी अच्छा नहीं रहा जिसके कारण टोटल बड़ा नहीं बन पाया। अभी टारगेट को बचाना उतना आसान तो नहीं है लेकिन कठिन नहीं कहा जाएगा। हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। 20 के 21 की जरूरत है, लेकिन इस मैदान के अंदर जब तक ये खिलाड़ी है मुश्किल पैदा करेगा। तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो मगरमच्छ को बाहर निकालना पड़ेगा। नेहरू के टूर्नामेंट देखिए बात करेंगे विश्वजीत ठाकुर, वहां पर भी सीरीज बने बाइकर मेंस, राज भी लंबी रेस में चले भाई यहाँ पर पम में, और ये साझेदारी अब तोड़ना होगा। अच्छी गेंदबाजी भी करनी होगी भाई। 19 गेंद जीत के लिए 20 की जरूरत है। सबसे ज्यादा रन ज्यादा विकेट से और रिवर्स खेलने गए, क्या बल्ले से हैं, लेकिन देखते हैं अंपायर भी कुछ इंतजार में नहीं। यहाँ पर एक रन तो भागकर कंप्लीट करते हुए, लेकिन अंपायर का कॉल का इंतजार है। ओवर कंप्लीट यहाँ पर किया गया। यहाँ पर बल्ले से रन आता हुआ यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 31 रन और जीत के बात करेंगे। चला यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत आपण लकी ड्रॉ कुपन कडे आणि यावेळेस स्पोर्ट्स सायकल आहे। या भाग्यवान विजेत्याला सायकल दिली जाणार आहे आणि सायकलचा भाग्यवान विजेता 1864 प्रणय 1864 सायकल मिळेल प्रणयला। प्रणय आपण कुठे असाल लवकर या। हमारे पास भी एक प्रणय है 24 ये नहीं ना प्रणव है भाई, कोई बात नहीं। यहाँ पर नंबर तो बताया गया 18 खेल अब जीत के लिए देखिए बात करेंगे 19 की जरूरत है। यहाँ पर जरूरत है तुम्हारी उम्र भर के लिए 18 खेल 19 की जरूरत है यहाँ पर। और ये देखिए भाई हमारे वीआईपी डाइस का नजारा देखिए, मंगेश वाकड़ीकर साहब देखिए ये प्यास बुझाते हुए। कीमत पानी की नहीं, कीमत प्यास की होती है और कीमत देखिए यहाँ पर जरूरत है दादा आपकी उम्र भर के लिए। दिनों कामले एक मौका दिया है, थोड़ा लंबा भागना पड़ा है, कैच लिए भाई यहाँ पर। क्या आता रंगाती वाली मैच है नहीं, मुकाबला रंग में आने के लिए विश्वजीत ठाकुर इन्हें भी रोकना होगा।
और चिकिया बैले के बाद रहेंगे सुभाष सेठ मात्रे देखिए सुई का स्पोर्ट दापोली बाइक अभी भी लेते रहिए, आगे भी अगले साल भी लेते रहेंगे और अगले साल भी देखिए हुआ कैच के लिए। ओ माय गॉड से विशाल दादा, एक तो बात है भाई, जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है और ये प्रतियोगिता में खर्चा भी है और तभी चर्चा भी है। युवराज दादा पाटिल वेलकम, स्वागत है। सभी की मेहनत देखिए, 17 की 19 की जरूरत है। अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। अब हथौड़ा देखिए मनीष गरत मैदान पर आए हैं और ये देखिए VIP डैश पर देखिए स्क्रीन पर दिखा दिया जा रहा है। पर जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, CCTV पर नहीं। मंगेश वाकड़ीकर साहब देखें, इनकी कार्य ऐसा रहती है, समाज से लेकर टेनिस क्रिकेट और रायगढ़ से क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष भी देखिए राकेश भाई गायकवाड़ से, इनकी तरफ से भी अगले साल और हथौड़ा मैदान पर चलिए बात करेंगे स्पोर्ट देखिए दापोली और जिनकी तरफ से देखिए यहाँ पर कमेंट्री के लिए भी देखिए 500 रुपया आता हुआ और हर साल इनकी तरफ से देखिए मोटर बाइक है। क्या बात है, ये नाम है बड़ा काफी है। 16 की 19 की जरूरत है भाई यहाँ पर। मनीष गरत कल का शाम था इनका नाम, लेकिन अब मुकाबला करवट बदल रही है भाई। जब इंसान बदलता है तो मुकाबला क्यों नहीं बदल सकता। यहाँ पर सुमित पात्रे कर रहे भाई यहाँ पर अरे करायच्या लढाईच्या आम्ही पण हे मॅच जिंकायच्या। चला, भाग्यवान विजेता आपल्या टीव्ही स्क्रीनवर खरं तर स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाले 1864। चलिए नीलेश सेठ पाटिल दिगोड़े और मयूर सेठ गरत, आइए आपका वेलकम, स्वागत है। प्रणय आणि त्याचे संपूर्ण सहकारी खरं तर बँड्रावरून खरं तर सामना पाहण्यासाठी आलेत आणि आज ते लकी विनर ठरलेत। स्पोर्ट्स सायकल प्रणयला सुपूर्द केली जाईल। प्रणय काय सांगशील? खरं तर प्रणयची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। पहिल्यांदा स्पोर्ट्स सायकल घरी आहे। तुमच्या आधी सर्वांचे अभिनंदन आणि चांगलं म्हणजे स्पोर्ट चांगले हे केले, थँक्यू। बक्षीस लागले, काय सांगशील? मोठं बक्षीस लागले तुला। चला, अभिनंदन प्रणय तुझं। सगळ्या बांद्र्यावरून आले होते, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। स्टेजवर यायच्या, बक्षीस घ्यायच्या और 15 के देखिए हमारे बहुत विशाल दादा जी देकर हेलीकॉप्टर बॉय देखिए श्रेष्ठ कदम के यहाँ पर चाहते बांद्रा से देखिए इतने लंबे सफर से इस प्रतियोगिता के आनंद लेने के लिए और विशाल दादा, तेजेश दादा मात्रे देखिए आपके लिए वेलकम करने के लिए तैयार हैं। दादा आपका भी स्वागत है। 15 की 19 की जरूरत है। थोड़ा मैच की तरफ जरूर जाना चाहेंगे क्योंकि बहुत सारा बख्शीश देखिए यहाँ पर और अभी तक देखिए चलता हुआ बख्शीश के यहाँ पर 15 की 19 की जरूरत है। मुकाबला करवट क्या बदल रही है, लेकिन जब तक मैदान के अंदर है विश्वजीत ठाकुर उनका साथ देने के लिए नयन भगत और एक देखिए टाटकिन, यही काम करना पड़ेगा भाई। यहाँ पर कहते हैं ना, पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे है। ये लड़ाई खुद से है, ये समझना भी तुझे है। आने वाला 14 की रवि भी देखिए बात करेंगे, 19 रनों का जरूरत है। क्या मुकाबला यहाँ पर करवट बदल रही है भाई। यहाँ पर कहते हैं ना, पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। 14 की 19 और एक विकेट देखिए यहाँ पर पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। अब MD वॉरियर्स टीम अलीबाग टीम देखिए यहाँ पर कमाल का कमबैक है। नयन भगत बैक टू पेवलियन। त्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरावर। इस सॉन्ग के लिए डीजे आपके लिए देखिए चिंटिया भाई सुयोग स्पोर्ट दापोली 500 रुपया कैश प्राइस है और बांद्रा के देखिए कुछ फैन आए हुए एंजॉय लेते हुए।
आवा क्या देखिए साइकिल इस वक्त स्क्रीन पर दिखाया दे जा रहा है जो समय का मोल समझता है अजून काय पाहिजे लोग पहले थे दीवाने अब लगे कमाने 13 गेंद 19 की जरूरत है बहुत ही अच्छा दृश्य देखिए स्क्रीन पर दिखाया दिया जा रहा है पर दर्शक अभी भी मैदान छोड़ना नहीं चाहते हैं हेलो शिलूलू उड़ान तो भरनी है चाहे जितना बार गिरना पड़े ये क्राउड देखिए बता रहा है भाई यहाँ पर लव यू क्राउड से क्या साथ दिए उन्होंने आरपीएल सीजन 2 को भाई और दर्शकों का साथ है मां मेला और ये मेला सीजन 3 के लिए देखिए और बड़ी बख्शिश प्राइज के साथ आएगा 13 गेंद 19 की जरूरत है मैदान पर आ चुके हैं आइस कोहली देखिए बात करेंगे मयूर शेठ घर से ये बहुत प्राइज जीतते हैं भाई आइस कोहली की बात करेंगे हरपन मौला खिलाड़ी दोनों खिलाड़ी देखिए दिगोड़े से भाई और सुमित पत्रे देखिए कप्तान सीना तान अभी भी देखिए संघर्ष करता हुआ यहां पर कहते हैं ना समोसा से निकलता है आलू और सुमित पत्रे ने अपना संघर्ष रखा है चालू और देखते हैं आने वाला 13 गेंद 19 की जरूरत है अलीबाग की क्या ममता या दिगोड़े के 2 बल्लेबाजी है ममता और कौन दिखाएगा अपना क्षमता आने वाला 13 गेंद 19 की जरूरत है अजून 13 चेंडू 19 धावाची गरज आहे मॅच अजून आहे 13 गेंद 19 की जरूरत है भाई यहां पर क्या मुकाबला चलता हुआ पर लेकिन विश्वजीत ठाकुर अभी भी नॉन स्ट्राइक पर है ये गेंद देखिए बहुत निर्णायक गेंद रहेगा भाई यहां पर जीवन का सबसे अच्छा योग है एक दूसरे का सहयोग है और आखिरी गेंद क्या यहां पर क्या 6 या 6 है भाई उवाना 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 गट प्रेक्षकांकडून खऱ्या अर्थाने आपण आवाज जयघोष प्रेक्षकांचा पाहणार आहोत बोला प्रेक्षक खऱ्या अर्थाने जयघोष आपल्याला करायचे आहे बी रेडी बोला आई गावदेवी माता की क्या बात है दर्शकों के बीच में देखिए वो जोश है 12 गेंद 13 का जरूरत है और मुकाबला क्लोज आता हुआ और 2 कोहिनूर देखिए देख सकते हो यहाँ पर मंगेश वाकड़ीकर साहब देखिए और राकेश भाई गायकवाड से वो कहते हैं ना राजा पैदा नहीं होता राजा सायकल साठी दुसरी चिठ्ठी इकडे ओपन होते सायकल साठी दुसरा ड्रॉ आणि नंबर आहे 1858 1858 आणि नाव आहे भाग्यवान विजेता योगेश चला 1858 1858 योगेश आपण या बात चालू राहील ये चलिए मखमली यहाँ पर चेहरा देखिए हमारे कोहिनूर से एरोप्लेन देखिए इस वक्त देखिए दिबाव पाटिल सब एयरपोर्ट पर देखिए लैंड होता हुआ लेकिन आने वाला 12 गेंद 13 की जरूरत है नेतृत्व की क्षमता उसके आकार पर नहीं उसके एटीट्यूड पर निर्भर करती है क्या सुमित पत्रे का कप्तानी 12 गेंद 13 का जरूरत है विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा अरे दुबई रिटर्न दिगोडे गावाचा अजून एक साधावा मोठ्या नाव त्यानं दुबई गाजव मॅच संपल्यानंतर फुल सेलिब्रेशनला तुम्हाला परवानगी आहे आणि चांगलं सेलिब्रेशन करेल त्याला बक्षीस सुद्धा आहे क्या बात है ओ चिंगो चिंगो और विश्वजीत ठाकुर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न दिगोडे गावाचा और ये है गांव की ममता दिखा रही अपना सेमता ओ फिर से खींचा भाई यहां से हवा में है डगआउट भी यही चाहता था भाई कि अजून एक मार बाबा अजून एक मार
चलिए 1 रनों की जरूरत है, अंपायर आपको सिर्फ विकेट संभालना है और फुल एंजॉय ले सकते हैं क्राउड से। अंपायर सिर्फ आपको विकेट संभालना है। पहले 1 रनों की जरूरत है भाई विश्वजीत ठाकुर और आरपीएल से जिंटो के लिए एक बार जोरदार तालियां भैया बरा। व्हाट अ मैच, व्हाट अ फिनिश, व्हाट अ आयोजन नियोजन। कहते ना खर्चा भी है और इस प्रतियोगिता में चर्चा भी है। अब 1 रनों की जरूरत है, गेंद बचाए 10 और क्राउड कहते हैं बस ले जाएंगे, ले जाएंगे। ओ चांबो ट्रॉफी उठाकर ले जाएंगे। डीजे चलिए दर्शकों से गुजारिश करना चाहेंगे पटाखा मत लगाइए भाई, यहाँ पर बहुत ही बढ़िया एंजॉय ले रही है, बस एंजॉय लेते रहिए। तर रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आदर्श स्पोर्ट्स पनवेल पुरस्कृत स्पर्धा अतिशय उत्साहानं मात्र संपन्न होत असताना अंतिम सामन्याचा थरार अनुभवाला मिळाला आणि गेल्या 10 दिवसाची सगळ्यांचीच मेहनत खऱ्या अर्थानं सार्थक आहे। आयोजकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य जरूर आहे, कारण सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीला खऱ्या अर्थानं यश प्राप्त होत असताना आणि उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा तुमच्याशिवाय ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मात्र आयोजित करणं आणि ते मात्र फक्त आयोजन नाही आणि ते यशस्वी करणं हे शक्यच नव्हतं। उपस्थित सगळ्याच प्रेक्षकांना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय आणि साष्टांग दंडवत मनापासून आभार मानतोय आमच्या सगळ्याच लाडक्या प्रेक्षकांचं। अजूनही काही पारितोषिक बाकी आहेत आणि ती नक्कीच काढल्या जातील, त्यामुळे ज्यांनी कुपन खरेदी केलेत आपण कुठेही जाऊ नका, कारण आता शेवटची बक्षिसं म्हटली ती फार मोठी बक्षिसं असणार आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठं पारितोषिक आहे ते इलेक्ट्रिक स्कूटीचं। तर काही क्षणातच आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत, परंतु